Student, today we are starting the next concept of lesson number 3, chemical reactions and equations. In that, first of all, only we have seen that what are the chemical changes, physical changes happen in and around us. त्याच्यातले आपण केमिकल चेंजेस बघितले, फिजिकल चेंजेस त्यांचे आपण बायफर्गेशन केलं, वेगवेगळे केमिकल चेंजेस, केमिकल रिॲक्शन आपण काही काही त्याचा डेमोसुद्धा बघितला काही काहींचा, त्यांच्यामध्ये काय काय चेंज होतात हे आपण थोडक्यात अभ्यास. नंतर केमिकल चेंज आणि फिजिकल चेंजमध्ये ह्याच्यामध्ये नेमका काय काय फरक आहे. जसं केमिकल कंपोजिशन जिथे चेंज होते तिथे केमिकल रिॲक्शन होते, केमिकल चेंज होतं, आणि जिथे केमिकल कंपोजिशन ज्या मॅटरचं चेंज होत नाही तिथे काय म्हणू शकतो आपण, फिजिकल चेंज होतं. आता आपल्याला केमिकल रिॲक्शनकडे जास्तीत जास्त पुढे जायचं आहे, तर आपल्या लेसनचं नावच आहे केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स. आता केमिकल रिॲक्शन जे आहे, केमिकल रिॲक्शन जेव्हा घडून येत असते, व्हेन अ केमिकल रिॲक्शन ऑकर्स इट कॅन बी डिस्क्राईब बाय अन इक्वेशन. जेव्हा ती रिॲक्शन घडून येत असते तर ती डिस्क्राईब करण्यासाठी बघा आपल्याला कुठलंही प्रेझेंटेशन करायचं आहे, आपल्याला सगळ्यांसमोर सांगायचे केमिकल रिॲक्शन झालेली आहे. काय झाली रिॲक्शन, तर केमिकल रिॲक्शन कशी झाली आहे. समजा एखादे दोन कोणते तरी पदार्थ एकत्रित झालेले आहेत आणि त्यांच्यापासून नवीन पदार्थ तयार झाला. फॉर एक्झाम्पल अगदी लिंबू सरबत आपण म्हणूयात, लेमन ज्यूस. लेमन ज्यूससाठी मग आपण काय काय कोणकोणते पदार्थ त्याच्यामध्ये टाकले, तर वॉटर घेतलं आहे, लेमन घेतलं आहे, बरोबर आहे, सॉल्ट आणि शुगर. हे चारी पण आपण ॲटम जेव्हा एकत्रित करतो आहे तेव्हा काय आहे, लेमन ज्यूस तयार होतो. पण नुसतं ते एकत्र केले की लगेच लेमन ज्यूस तयार झालेला असतो का, तर नाही. ते आपल्याला काय आहे, प्रॉपरली स्टर करावं लागतं. स्टर करायला लागतं, लिंबू कट करून त्याचा रस फक्त आपल्याला पिळून त्याच्यात घ्यायला लागतो, साखर टाकायला लागते आणि हे योग्य प्रपोर्शनमध्ये टाकायला लागतं. हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला ते प्रॉपरली जोपर्यंत ती साखर जी आहे ती डिझॉल्व होत नाही आहे, मीठ जे आहे ते डिझॉल्व होत नाही आहे, तोपर्यंत आपल्याला त्याला स्टर करत राहायला लागतं आणि मग त्याला एक चांगली कन्सिस्टन्सी येते आणि मग त्याला एक चांगली चव ही आलेली असते. तेव्हा आपण म्हणतो तो लेमन ज्यूस तयार झालेला आहे. म्हणून तिथे आपण काही ना काहीतरी कंडिशन्स अप्लाय केल्या आहेत आणि ह्यात सगळ्यांमध्ये काय झालेलं आहे, रिॲक्शन झाली आणि एक लेमन ज्यूसचं एक वेगळीच नवीन अशी छान अशी चव आपल्याला मिळालेली आहे. तेच आपण नुसता लिंबू पिळला, समजा पाणी प्यायलो, लिंबू पिळला तोंडातच मीठ घेतलं, डोळ्यात साखर, त्याचंच लेमन ज्यूसची टेस्ट येईल का त्याला, तर नाही. हे सगळे आपण वेगळ्या ग्लासामध्ये स्टर करून व्यवस्थित मिक्स करून स्टर करून पिऊ, तेव्हा येणारी चव ही नक्कीच त्याच्यासारखी नसणार आहे आणि त्याच्यामुळे एक नवीन कंपाऊंड तयार झाले आहे, नवीन पदार्थ तिथे तयार झालेला आहे. पण ते आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे की ते कोणत्या प्रपोर्शनमध्ये एकत्रित झालेले आहे. जसं आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊ शकतो की चहाचं. चहा आता हा एक कॉमन आहे म्हणून एक्झाम्पल. चहा तयार करताना तुम्ही काय घेताय, पाणी घेताय, दूध घेताय, साखर आणि चहा पावडर, या चारही गोष्टी एकत्रित घेतात. या चारही गोष्टी एकत्रित करून डायरेक्ट चहा तुमची झाली का तयार, नाही. जसं मग लिंबू सरबतमध्ये ते स्टर करून नुसती स्टर करून घेतलं चहा पावडर साखर त्याच्यात, तर होणार आहे का चहा तयार, नाही. तर काय करावं लागणार आहे तुम्हाला, ते सगळं ते भांडं जे काय त्याच्यात तुम्ही मिक्स केलेलं आहे ते काय करायला लागणार आहे, बॉईल करावं लागणार आहे. गॅसवर ठेवून त्याला हीट करावं लागणार आहे, त्याला बॉईल करावं लागेल प्रॉपरली आणि मग तुमची ती चहा तिथे तयार झालेली असणार आहे. म्हणजे इथे काय कंडिशन आणखीन एक वाढली, काय आहे, बॉइलिंग करणं, हीटिंग करणं, हीट देणं, म्हणजे तिथे ती रिॲक्शन झाली. तिथे पण तुम्हाला तुमच्या 1 कप चहासाठी तुमचं काय आहे, चहा पावडर आणि साखरेचं हे प्रमाण आहे, काय 1:2 किंवा 2:1 वगैरे काय जे आहे ते, तसं तुमचं 3:1 वगैरे काय जे असेल प्रमाण, ते तुम्ही त्या प्रमाणामध्ये टाकताय म्हणून तुमची चहा बरोबर तशी होणार आहे. आणि जर तुम्ही प्रमाण चुकवलं तर काय होणार आहे, त्याची टेस्ट चेंज होणार आहे. लिंबू सरबतमध्ये पण जर प्रमाण चुकवलं मीठ साखरेचं तर तिथं तुमची चव काय होणार, त्याची त्या पदार्थाची चव चेंज होणार आहे. म्हणजेच काय, इथे काय आहे, प्रॉपर प्रपोर्शनमध्ये ते रिॲक्शन तिथं झालेली आहे. पण ती रिॲक्शन मग ते किती टाकायचं आहे, 2:1 टाकायचं, 1:2 टाकायचं, जे काय 4:2 टाकायचे, हे जे काही आपण म्हणतोय ते किती, कोणता आणि कसा पदार्थ किती प्रमाणात टाकायचं आहे, त्यासाठी आपल्याला इक्वेशन लिहिणे हे आवश्यक आहे. आपल्याला त्याच्यामध्ये 2+1 म्हणजे त्याच्यामध्ये असं 2 चमचे साखर, 1 चमचा चहा पावडर बरोबर काय आहे, 1 कप चहा असं आपण म्हणू शकतो. म्हणजे हे काय झालं, आपण इक्वेशन लिहिलेलं आहे. ह्याला काय म्हणू, वर्ड इक्वेशन असं म्हणू शकतो. म्हणजे ज्याच्यामध्ये शो काय करतात त्या इक्वेशनमध्ये की केमिकल्स दॅट रिॲक्ट्स कॉल्ड ॲज द रिॲक्टंट, म्हणजे केमिकल रिॲक्ट होणार आहे. जसं लिंबू सरबतमध्ये कोण रिॲक्ट होणार आहे, लिंबाचा रस, नंतर काय आहे, साखर आणि मीठ,
पाणी, या चौघांमध्ये रिॲक्शन होणार आहे. म्हणजे हे सगळे काय झाले, रिॲक्टंट आहेत. जसं चहा पावडर, चहामध्ये काय, चहा पावडर, पाणी, दूध आणि साखर ह्यांच्या चौघांमध्ये रिॲक्शन, म्हणजे हे काय झालं, त्याचे रिॲक्टंट झाले. आणि ते कुठे नेहमी आपण लिहिणार आहोत, लेफ्ट हँड साईडला. हे आपल्या ही एक अशी थोडीशी आपल्याला एक प्रॉपर वे आहे, तो लक्षात आपल्याला ठेवायचा आहे. आणि द केमिकल्स दॅट दे प्रोड्यूस, म्हणजे जो केमिकल ते प्रोड्यूस करतात, म्हणजेच काय आहे, जेव्हा मीठ, साखर, नंतर काय आहे, पाणी हे एकत्रित करून काय, लेमन ज्यूस हे एकत्र करून काय, लेमन ज्यूस हा तयार होतो, हा केमिकल तयार झाला आहे. आणि त्याला ते काय आहे, कुठे लिहिणार आपण, राईट हँड साईडला आपण लिहिणार आहोत. मग द केमिकल्स कॅन बी रिप्रेझेंटेड बाय देअर नेम्स और बाय देअर केमिकल सिम्बॉल्स. त्यांच्या नेम्सने आणि केमिकल सिम्बॉल्स आपल्याला तिथे ठेवायचे. प्रत्येक वेळेस लिंबाचा रस अधिक काय, सॉल्ट, मीठ अधिक काय, शुगर, असं हे सगळं प्रत्येक वेळेस लिहिण्याच्या ऐवजी त्यांचे काही केमिकल सिम्बॉल्स आहेत, ते आपल्याला तिथे त्यांचे नावं आहेत, ती आपल्याला त्याची यूज करायची आहेत. अँड अनलाईक द मॅथमॅटिकल इक्वेशन, द टू साइड्स आर सेपरेटेड बाय अन ॲरो. जसं मॅथमॅटिकल इक्वेशन्समध्ये, मॅथमॅटिक्समध्ये जसं आपण ॲडिशन करतो, दोन कोणतेही आहेत, समजा 2 + 3 इज इक्वल टू काय म्हणतो आपण, 5 आहे. 2 आणि 3 मध्ये प्लस साईन दिल्यावर तिथे काय होते, ॲडिशन झालेली आहे. आणि इज इक्वल टू हे साईन काय दाखवते, त्या दोघांची ॲडिशन जी काय आहे, राईट हँड साईडला आपल्याला त्या दोघांची ॲडिशन झालेली दिसून येते. मग तसंच इथे सुद्धा आपल्याला त्या मॅथमॅटिकल इक्वेशनसारखं इथे 2 साईड्स आपण काय म्हणणार आहोत, आपल्याला दिसून येतात. म्हणजे तिथे काय, दॅट इंडिकेट्स दॅट द रिॲक्टंट्स फ्रॉम द प्रोडक्ट्स, बरोबर आहे, त्यांच्या रिॲक्टंट्स फॉर्म्स द प्रोडक्ट हे फॉर्म करतात. इथे आपल्याला एक दिसत आहेत, हे प्लस साईनी, 2 इथे रिॲक्टंट्स आहेत आणि इकडे प्रोडक्ट्स. आपल्याला आणखीन ह्याच्या डिटेलमध्ये बघायचं आहे, आपण आधी पुढचं बघूया. मग वर्ड इक्वेशन आधी काय असतं, वर्ड इक्वेशन म्हणजे जे आपण शब्द बोलतोय ते, हे जसं मी लिंबाचा रस अधिक साखर अधिक मीठ बरोबर, असं हे जे काय आहे ते वर्ड्स आहेत. The word equation shows the changes of the reactants to the products through an arrow placed between them. The reactants are written on the left hand side with the plus sign, त्याला आपण LHS असं म्हणू शकतो शॉर्ट फॉर्ममध्ये. अँड बी सिमिलर the products are written on the right hand side, that is the RHS with the plus. काही काही वेळेस प्रोडक्टसुद्धा एकापेक्षा जास्त असतात, त्याच्यामुळे ते प्लस साईननी काय सेपरेट केले जातात. द arrowhead पॉईंट्स टुवर्ड्स द प्रोडक्ट्स. ॲरोहेड जो आहे, ॲरोचा जो बाणाचा जो आपण बनतोय, बाण जो आहे तो काय आहे, प्रोडक्ट्सकडे दाखवला जातो. अँड शोज द डायरेक्शन ऑफ द रिॲक्शन, म्हणजेच काय आहे, ॲरोचा जो आपण बाण म्हणू शकतोय, असं आपण म्हणतो, हा बाण जो आहे ॲरोचा तो काय, प्रोडक्ट्सकडे नेहमी दाखवला जातो. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला लक्षात येतं, ह्याच्यामुळे रिॲक्शनची डायरेक्शन आपल्याला समजून येते. इकडच्या बाजूला आहेत रिॲक्टंट्स आणि इकडच्या बाजूला आपल्याला काय दिसणार आहेत, प्रोडक्ट्स दिसून येणार आहेत. म्हणजेच याप्रमाणे आपल्याला लक्षात येईल की वर्ड इक्वेशन हे कसं अजून बघा असणार आहे. मग रिॲक्टंट्स gives the products. All the reactants go to the left of the arrow and all the products go to the right of the arrow. ॲरो मस्ट बी बघा, काही काही पॉईंट्स थोडेसे पुन्हा येतात, पण ते आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी मुद्दाम इथे आलेले आहेत. द ॲरो मस्ट बी पॉइंटिंग फ्रॉम द रिॲक्टंट्स टू द प्रोडक्ट्स ॲज इट इज शोईंग द डायरेक्शन ऑफ द रिॲक्शन. ओके, द ॲरो मस्ट बी ॲन ॲरो ओनली, ॲरोच असायला पाहिजे. इट इज नेव्हर अँड इक्वल साईन. तिथं इक्वल टू साईन आपण चुकून कधी दे. तर तुम्ही म्हणाल मॅथमॅटिकल इक्वेशनमध्ये ते इक्वल टू साईन असते, तसं इकडे चालेल का, तर तिथे नेव्हर, कधीही चालणार नाही. ते इक्वेशन गृहीत धरल्या जाणार नाही, केमिकल इक्वेशन म्हणता येणार नाही. तर हा मॅथमॅटिकल इक्वेशन नक्कीच आहे ते, पण केमिकल इक्वेशनमध्ये हा ॲरोज तिथे आपल्याला कंपल्सरी असला पाहिजे, मस्ट बी ॲन ॲरो. ओके, आणखीन आपण बघा, केमिकल इक्वेशन कॅन बी रिटन इन वेज. एका पहिली काय आहे, सेंटेन्समध्ये एव्हरी ॲटम इज अ वर्ड, ज्याच्या सेंटेन्स फॉर्ममध्ये आपण म्हटलं. मग हे केमिकल इक्वेशन आहे, काय आहे, कॉपर रिॲक्ट्स विथ क्लोरीन टू फॉर्म द कॉपर क्लोराईड. ओके, कॉपर क्लोराईड म्हणजे इथे कॉपर रिॲक्ट्स विथ क्लोरीन टू फॉर्म द कॉपर क्लोराईड, हा काय झालेला आहे, हे सेंटेन्स आहे, हे एक वाक्य आहे की आपल्याला तिथे रिॲक्शन अशी समजते की कॉपर हा क्लोरीनसोबत रिॲक्ट होणार आहे आणि त्याच्यासोबत काय, त्याच्यामुळे काय फॉर्म होणार आहे, कॉपर क्लोराईड फॉर्म होणार आहे. इथं वर्ड इक्वेशन कसं आपण म्हणू शकतोय, कॉपर हा काय आहे, कोणासोबत रिॲक्ट होणार आहे, क्लोरीनसोबत. म्हणजे कॉपर आणि क्लोरीनमध्ये रिॲक्शन होणार आहे. कॉपर आणि क्लोरीन हे काय झाले, रिॲक्टंट झाले आणि हे दोन वेगवेगळे आहेत, म्हणून काय ते प्लस साईनने आपण त्यांना
इंडिकेट करतो. आणि इथे ॲरो देऊन कॉपर म्हणजेच कॉपर आणि क्लोरीन हे दोन वेगवेगळे काय आपण म्हणू सबस्टन्सेस आहेत आणि ते काय आहेत सेपरेट आपण केलेत कशाने प्लस साईननी आणि त्या दोघांमध्ये काय होणार रिॲक्शन कारण हे रिॲक्टंट्स आहेत. ॲरो दिला आहे आता ते काय आहेत त्यांची डायरेक्शन ऑफ रिॲक्शन इकडच्या बाजूला आहे आणि हा त्यांच्यापासून तयार झालेला प्रोडक्ट आहे की ह्या सेंटेन्सचं आपण कन्व्हर्जन अशा प्रकारे केलं आहे कॉपर क्लोराईड म्हणून. मग कॉपर क्लोराईड हा एकच सबस्टन्स एकच प्रोडक्ट इथं तयार झालेला आहे म्हणून तो एकत्रित आपण लिहिला आहे. म्हणून काय आहे कॉपर रिॲक्ट्स विथ क्लोरीन अँड गिव्स द कॉपर क्लोराईड. म्हणजे इथे जरी प्लस साईनने आपण असं लिहिलं तरी आपण ते वाचताना कसं म्हणणार आहोत कॉपर प्लस क्लोरीन म्हणजेच काय कॉपर रिॲक्ट्स विथ क्लोरीन गिव्स द कॉपर क्लोराईड फॉर्म्स द कॉपर क्लोराईड असं आपण तिथे म्हणू शकतो. म्हणजेच आपल्याला बघा अजून एखादं आपण एक्झाम्पल बघूया. जसं मॅग्नेशियम रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन फॉर्म्स द मॅग्नेशियम ऑक्साईड किंवा मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन गिव्स द मॅग्नेशियम ऑक्साईड. मग इथं काय रिॲक्ट होत आहेत रिॲक्टंट्स रिॲक्ट होत आहेत. कोणकोणते रिॲक्टंट्स आहेत मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन. काय प्रोड्यूस होत आहे मॅग्नेशियम ऑक्साईड प्रोड्यूस आहे म्हणजे हे काय झालं प्रोडक्ट झालं. ओके आता हेच इक्वेशन आपण थोडं अजून त्यांच्या सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहूया. मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन गिव्स मॅग्नेशियम ऑक्साईड. मग मॅग्नेशियमचं सिम्बॉल काय आहे तर Mg. ऑक्सिजनचं सिम्बॉल काय आहे O2 आणि मॅग्नेशियम ऑक्साईडचं काय येईल MgO. हे आपलं काय झालेलं आहे इक्वेशन तयार झालेलं आहे. सिम्बॉलचं हे वर्ड इक्वेशन आहे आणि हे सिम्बॉलिक इक्वेशन आहे. सिम्बॉल्स त्याचे यूज केले म्हणजे त्याच्यामुळे काय झालं बघा एवढे मोठे मोठे शब्द लिहिण्याच्या ऐवजी आपण काय आहे स्पेस पण वाचवली आणि आपल्याला लक्षात ठेवायला इथे काय होणार आहे सोपं जाणार आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांचे किती मॉलिक्युल्स आहेत हेही आपल्याला लक्षात येणार. Mgचा एक दिसतोय O2चे 2 आहे आणि MgO फॉर्म झाला आहे. पण हे इक्वेशन बॅलेन्स नाही आहे म्हणजे बॅलेन्स आपल्याला करायला लागणार आहे. किती इक्वेशन ते बॅलेन्स करणं हे आपल्याला आपण नेक्स्ट स्टेपला नेक्स्ट कन्सेप्टमध्ये ते बघणार आहोतच. पण आता आपण आधी Mg प्लस O2 गिव्स MgO म्हणजे बघा आता ह्याच्यामध्ये काय काय आपण पुन्हा बघूया तेच MgOचंच एक्झाम्पल. Mg आता ह्याच्या खाली बघा आणखीन ब्रॅकेटमध्ये तुम्हाला हे दिसतंय काहीतरी SGS काय आहे ते तर हे स्टेट्स ऑफ मॅटर आहेत. काय आहे ते स्टेट्स ऑफ मॅटर म्हणजे S फॉर सॉलिड आहे G फॉर गॅसियस आहे L फॉर लिक्विड असतं आणि AQ फॉर द ॲक्वियस सोल्युशन किंवा सोल्युट्स डिझॉल्व इन वॉटर म्हणजे काही काही सोल्युशन्स हे डिझॉल्व करून त्यांचे सोल्युशन्स तयार करायला लागतात. जसं आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं CuSO4 हे काय ती पावडर फॉर्ममध्ये होती आणि ती आपल्याला हवी होती तेव्हा आपण ते पाणी त्याच्यात ॲड करून त्याचं ॲक्वियस सोल्युशन फॉर्म करून घेतलं होतं. मग हे स्टेट्स ऑफ मॅटर लिहिणंसुद्धा आवश्यक आहे. कुठलीही रिॲक्शन लिहिताना त्यांच्या सिम्बॉलसोबत त्यांची काय स्टेट्स कोणत्या स्टेटमध्ये आहेत ते लिहिणं कारण त्याप्रमाणे काय लक्षात येणार आहे आपल्याला तो कोणत्या स्टेटमधला मॅटर त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं हे लक्षात येईल. म्हणजे MgSमध्ये O2 गॅस हा जर त्याच्यामध्ये त्या O2 गॅससोबत त्याची जेव्हा रिॲक्शन करू ती O2 गॅस कशातून मिळणार आहे जेव्हा त्यावेळेला आपण हीट करणार आहोत. हीट करू तेव्हा त्याला O2 ॲटोमॅटिकली मिळेल आणि O2 जेव्हा त्याच्यासोबत रिॲक्ट होईल तेव्हा मॅग्नेशियम ऑक्साईड मिळेल. अगदी आपण मला वाटतं 7वी 8वीपासून आपण ही रिॲक्शन बघत आलेलो आहे. Mgची रिबन म्हणजे मॅग्नेशियम रिबन बघा तुम्ही बर्न केलेली आहे एका बर्नरवर धरली थोड्या वेळात ती बर्न झाली ती अगदी ब्राईट फ्लेमने काय होते ती बर्न होताना दिसते. म्हणजेच काय आहे ती कोणासोबत रिॲक्ट होत असते तर ऑक्सिजनसोबत हवेतल्या एअरमधल्या ऑक्सिजनसोबत त्या हीट करत असताना एअरमधला ऑक्सिजन तो काय होतं ती ॲब्झॉर्ब करून घेते आणि त्याच्यापासून मॅग्नेशियम मग हळूहळू ती काय आहे रिबन पूर्णपणे पावडरच्या फॉर्म व्हाईट पावडर त्याची फॉर्म होते. ती व्हाईट पावडर म्हणजे कसली आहे तर मॅग्नेशियम ऑक्साईडची पावडर ती आपल्याला दिसून येईल. ओके हे अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल बघितलं. आता अजून काय काय सिम्बॉल्स यूज करतात जसं हीटसाठी हीट हा शब्द पण त्या हीटसाठी काही वेळेस नुसता हा असा त्रिकोण लिहिला तरी चालतं. indicates the application of the heat to the reactants over the reaction arrow indicates जसं आपण याच्यामध्ये हीट हा शब्द लिहिला त्याच्याऐवजी इथे समजा ट्रायंगल ड्रॉ केला असता तरी पण त्याचं मिनिंग काय झालं असतं की तिथं हीट दिलेली आहे. अजून बरेचसे सिम्बॉल्स आपण बघूयात जस्ट. मग काय काय सिम्बॉल्स आहेत प्लस मी म्हटलंच होतं प्लस इज यूज टू सेपरेट द रिॲक्टंट्स ऑर द प्रोडक्ट्स. ॲरो आपल्याला माहिती आहे yields इज यूज टू इंडिकेट द रिझल्ट ऑफ द रिॲक्शन और सेपरेट्स द रिॲक्टंट्स फ्रॉम द प्रोडक्ट्स. रिॲक्टंट आणि प्रोडक्टला सेपरेशन करणारा हा ॲरो आहे. काही वेळेस असा डबल ॲरो म्हणजे रिव्हर्सिबल ॲरो दिसतो कारण काही रिॲक्शन्स हे रिव्हर्सिबल असतात. जसं काय वॉटर इज कन्व्हर्टेड टू आईस अँड आईस अगेन कन्व्हर्टेड टू वॉटर. कधी होणार आहे वॉटर आईसमध्ये कन्वर्ट कधी होतं आहे जेव्हा त्याला
फ्रीजिंग केलं जातं तेव्हा तो काय होतं, कुलिंग केलं जातं तेव्हा त्याला काय आहे, तो आईस बनतो. आता आईसला जेव्हा हिटिंग केलं जाईल तेव्हा काय आहे, त्याच्यामध्ये तो वॉटर पुन्हा तयार होईल. म्हणजे हे रिव्हर्सिबल, अशा अनेक रिॲक्शन्स, काही काही रिॲक्शन्स रिव्हर्सिबल असतात, तेव्हा आपण अशा प्रकारचा ॲरो तिथे यूज करू शकतो. एस हा काय आहे, मी म्हटलं तर सॉलिड स्टेट सबस्टन्स असेल तर एस आपण त्याच्या पायथ्याशी लिहिणार आहोत. एल हा लिहू शकतोय लिक्विड स्टेटला, गॅसियस स्टेटला जी. ॲक्वियसला आपण जर एखादं सोल्युशन, पावडरचं सोल्युशन तयार करून घेतलं असेल पाण्यामध्ये डिझॉल्व करून, तर त्याला ॲक्वियस म्हणायचं. आणि हीटिंगसाठी आपल्याला ट्रायंगल किंवा हीट शब्द लिहिला तरी चालतो, किंवा ट्रायंगल म्हणजे हीट आहे लक्षात ठेवा. आता आणखीन एक, हे अप ॲरो आणि डाऊन ॲरो जे आहेत हे काय करतात, चेंजेस ऑफ द इंडिकेट्स द चेंज ऑफ द स्टेट इन टू द गॅस. तेव्हा काही प्रोडक्ट्स हे काय आहेत, आधी कुठल्या ते सॉलिड स्टेट फॉर्ममध्ये असतात, लिक्विड फॉर्ममध्ये असतात, पण ते नंतर प्रोडक्टमध्ये गॅसियस फॉर्ममधून ते निघून जातात, इव्हॉल्व होऊन जातात. तेव्हा तिथे काय म्हणू शकतो आपण, तर त्यांचं चेंज झालेली आहे स्टेट. म्हणजेच काय आहे, आधी सॉलिड टू गॅसियस त्यांचं चेंज झाली असेल, तर मग तर गॅसमध्ये गेला असेल तर तो अप ॲरो दाखवायचा आहे. आणि इथं प्रेसिपिटेट म्हणजेच काय, दोन समजा सॉलिड आहेत, लिक्विड आहेत काहीतरी, ते एकत्रित येऊन त्यांचं प्रेसिपिटेट म्हणजे घट्ट स्वरूप तयार झालं आहे, सॉलिड फॉर्म झालेलं आहे. लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिडमध्ये झालेलं आहे, तर तिथे प्रेसिपिटेट, जसं आपण जे काही एक्झाम्पल्स रिॲक्शनमध्ये बघितले होते गेल्या पाठामध्ये, तेव्हा काय झालं, येलो प्रेसिपिटेट, व्हाईट प्रेसिपिटेट बघा तिथे तयार झालेलं होतं. बेरियम सल्फेट सोल्युशन आणि काय पोटॅशियम क्रोमेट सोल्युशन असं त्यांचं बघितलं होतं. तेव्हा तिथे आपल्याला येलो प्रेसिपिटेट, व्हाईट प्रेसिपिटेट म्हणजे घट्ट स्वरूपाचं असं काहीतरी लिक्विड लिक्विड सेमी सॉलिड काय झालं आहे, तेव्हा तिथे तो सिम्बॉल लिहिताना तिथे आपल्याला काय, त्याच्या त्या पदार्थाच्या बाजूला, त्या केमिकल फॉर्म्युलाच्या बाजूला आपल्याला हा डाऊन ॲरो इथे लिहायचा आहे, की जो काय आहे प्रेसिपिटेट फॉर्म झालेला आहे हे इंडिकेट होईल. हे काही काही कॉमन सिम्बॉल्स आहेत, हे तुम्ही वहीतसुद्धा काढून घ्यायचे, लिहून घ्यायचे आहेत. तिथे पॉज करा आणि लिहून घ्या, आणि त्याप्रमाणे आपल्याला बघायचं आहे. ओके स्टुडंट, नाव वी विल सी द नेक्स्ट कन्सेप्ट, दॅट इज द बॅलन्स इक्वेशन. आतापर्यंत आपण पाहिलं की इक्वेशन आपल्याला करणं आवश्यक आहे. रिॲक्शन लिहिली रिॲक्शन आपण लिहिणार आहोत. वेगवेगळ्या रिॲक्शन्स आपल्या आजूबाजूला होत असतात, म्हणजेच काय, केमिकल चेंजेस होत असतात. त्याच केमिकल रिॲक्शन जेव्हा आपल्याला रिप्रेझेंट करायचे असतात, डिस्क्राईब करायचे असतात, पुढे मांडायचे असतात, सगळ्यांसमोर सादर करायचे असतात, तेव्हा आपल्याला ह्या इक्वेशनची गरज आहे. आणि ते ही इक्वेशन बॅलन्स इक्वेशन असणं आवश्यक आहे. जसं आपण बघितलं होतं, काही इक्वेशन्स, केमिकल इक्वेशन्स कसे लिहायचे असतात, तर रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स या फॉर्ममध्ये, बरोबर आहे. हे आपण गेल्या वेळेस बघितलेलं आहे. मग आपण एक एक्झाम्पल पण घेतलं, त्याच्यामध्ये काही सिम्बॉल्स जे यूज करायचे त्याच्याबद्दल आपण बोललो होतो. आता ते इक्वेशन बॅलन्स असलं पाहिजे. बॅलन्स म्हणजेच काय आहे, बॅलन्स हा शब्द तुम्ही अगदी तुमच्या ओळखीचा आहे. तराजू आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो. म्हणजेच काय, तो दोन्हीकडे इक्वली बॅलन्स झाला पाहिजे. दोन्हीकडे त्याचे नंबर ऑफ ॲटम्स, म्हणजे कारण आपण कुठलाही पदार्थ तयार करत असताना जे काही पदार्थ त्याच्यात टाकतो ते त्याच्यामध्ये ॲड होत असतात आणि ते प्लस प्लस होत असतात. जे काय आहे ते काय पुन्हा गायब होतात का कुठे, ते 2 चमचे साखर, त्यात 2 चमचे साखर राहणारच आहे. ती ॲड पण जास्त होणार नाही, कमी पण होणार नाही. तशीच ते त्याच्यामध्ये पूर्णपणे डिझॉल्व होणार आहे. जे काय आहे ते बॅलन्स होणार आहे. जेवढं आपण त्यात टाकू तेवढं सगळं त्याच्यामध्ये काय ॲड होऊन तो पदार्थ नवीन तयार झालेला दिसेल आपल्याला. म्हणजेच काय, तर केमिकल इक्वेशन हे सुद्धा काय आहे, बॅलन्स असणं आवश्यक आहे. ते बॅलन्सिंग कसं करायचं आहे ते आपण पुढे बघणारच आहोत. पण त्याच्या आधी नीड्स टू बी बॅलन्स सो दॅट इट फॉलोज द लॉज ऑफ कन्झर्वेशन. का बरं जर ती बॅलन्स केली तर, कारण का बरं आपण ते बॅलन्सिंग करणारच आहोत मॅथमॅटिकली वगैरे. पण ते का बरं, कारण तो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. कारण जसे आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपण फिजिक्समध्ये बघितली होती, तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की एव्हरी एनर्जी इज कन्वर्टेड इन टू द अनदर एनर्जी. इट कॅन बी डिस्ट्रॉय, इट कॅन बी क्रिएट. कधीही ती डिस्ट्रॉय होत नाही, कधीही ती क्रिएट होत नाही. इट इज ओनली कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. दॅट इज द एनर्जी कन्झर्वेशन लॉ. इन द सेम वे मास म्हणजेच काय आहे, जे काही मॅटरचं कंटेंट आहे ते सुद्धा काय आहे, कन्झर्व होत असणार आहे. जेवढं आपण यूज केलं ती कुठेही क्रिएट होत नाही, कुठेही डिस्ट्रॉय पण होणार नाही. इट इज ओनली कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म.
म्हणजे एखादा पदार्थ आधी चवीला वेगळा असतो, पण 2-4 पदार्थ एकत्रित आले की त्याचं चव बदलणार आहे, पण तो काही कुठे नष्ट होणार आहे का? तर नाही. इट इज ओनली कन्व्हर्टेड. तो फक्त कन्व्हर्ट होणार आहे. तिथे मीठ, साखर, लिंबू सरबत हे एकत्र झाल्यामुळे ते लिंबू सरबत त्याला चव आलेली एकत्र झाले. इट इज ओनली कन्व्हर्टेड. इट इज ओनली कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. A balanced chemical equation occurs when the number of different atoms of the elements in the reactant side is equal to that of the product side. त्याच्यामुळे बॅलन्स केमिकल इक्वेशनमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे की नंबर ऑफ डिफरंट ॲटम्स रिॲक्टंट साईडचे आणि प्रोडक्ट साईडचे इक्वल आणायचे, म्हणजे ॲटोमॅटिकली ते इक्वेशन काय होणार आहे, बॅलन्स होणार आहे रिॲक्टंट टू प्रोडक्ट ह्यामध्ये. मग बघूयात आपण त्याच्या काही स्टेप्स आपल्याला पुस्तकामध्ये दिले आहेत. हाऊ टू बॅलन्स द इक्वेशन. पहिली स्टेप अतिशय आहे महत्त्वाची. राईट द फॉर्म्युला ऑफ द सबस्टन्स. तुम्हाला आधी त्या सबस्टन्सचा फॉर्म्युला लिहिता यायला पाहिजे. आता इथं फॉर्म्युला हा शब्द म्हटलं की लगेच तुम्ही गणितात जाल आणि काही गणिताचे फॉर्म्युलेच तुम्हाला डोळ्यासमोर येतील, पण इथे काय आहे, इथे आपल्याला केमिस्ट्रीमधला आपल्याला केमिकल फॉर्म्युला हवा आहे. त्या प्रत्येक ॲटमचे, प्रत्येक एलिमेंट्सचे जी काही नावं आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहोत, जसं इथे आपण म्हणूया दीज आर द सम नेम्स ऑफ द एलिमेंट्स. त्यांचे सिम्बॉल्स आपल्याला आहेत, त्यांच्या व्हॅलेन्सीज आहेत, आणि ह्या सगळ्याचा वापर करून आपल्याला त्यांचा केमिकल फॉर्म्युला तयार करता आला पाहिजे. जसं इथे हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्ल्युरिन, नियॉन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, अर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम. खरं तर ॲटलिस्ट बेसिक ह्या 20 तरी नावं तुमचे पाठ असलेच पाहिजे. ते ॲक्च्युली 20पेक्षा जास्त मी म्हणेल 30 राहिले तर तुम्हाला काही प्रश्नच नाही. प्रत्येक तुम्हाला केमिकल फॉर्म्युला काय आहे तयार करता येईलच. जसं आपल्याला जो मोस्लेचा मॉडर्न पिरियडिक टेबल दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जो सिक्वेन्शियली ॲटॉमिक नंबरप्रमाणे जे काही आपण एलिमेंट्सची नावं लक्षात ठेवलेली होती ती तशीच आपल्याला आता ही ॲटलिस्ट 20 आणि मोर दॅन 30पर्यंत तरी आपल्याला ती नावं लक्षात ठेवायची. त्यांचे सिम्बॉल्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. मी बऱ्याच वेळेस तुमच्यामध्ये हे करून घेतलेले आहेत, आणि त्यांची व्हॅलेन्सी लक्षात ठेवायची. व्हॅलेन्सी केमिकल फॉर्म्युला तयार करताना अतिशय महत्त्वाची. आता व्हॅलेन्सीसुद्धा आपल्याला लक्षात येईल की 0पासून 4पर्यंत असे 5 ही व्हॅलेन्सी कोणाची नसतील. पुन्हा ती काय होते, रिव्हर्स जाते. 4 नंतर 3 2 1 0 1 2 3 4 3 2 1 0 अशा प्रकारे आपल्याला ही लक्षात ठेवायची आहे. म्हणजे आपण सिक्वेन्शियली जरी लक्षात ठेवले तरी आपल्याला लगेचच ते रेकग्नाइज होणार आहेत. म्हणजे हे काय आहेत, हायड्रोजनचा H आहे, हेलियमचा He आहे. समजा आता H2O तुम्हाला तयार करायचं तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन असे 2 एलिमेंट्स त्याच्यामध्ये येतात. मग तिथे काय H आणि O, मग ह्या दोघांचं पासून काय तयार होतो, H2O. मग हे कसे केमिकल फॉर्म्युले तयार करायचे तेही आपल्याला झालेलं आहे. तर कसं आहे बघा, फॉर एक्झाम्पल एलिमेंट H2O घेतला, Hची व्हॅलेन्सी आहे 1. आपण मगाच्या ह्याच्यात बघितले Hची व्हॅलेन्सी किती आहे, 1 आहे. आणि आपल्याला दिसेल ओची व्हॅलेन्सी किती आहे, 2 दिसेल. मग बघा आता H आणि Oच्या व्हॅलेन्सीज त्यांच्या खाली खाली लिहून घ्यायच्या, त्यांच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, आणि त्याच्यानंतर आपल्याला मिळणार आहे Hच्या बाजूला पायथ्याशी 2 लिहायचं आहे आणि Oच्या पायथ्याशी 1. 1 हा नंबर दिला नाही तरी तो काय चालतो, म्हणजे हा लिहायचा नसतो, किंवा नाही लिहिला तरी काय दोघांचंही सेम मिनिंग आहे. म्हणजे 1 हा नंबर लिहिण्याची आवश्यकता नाही. H2O हा त्याचा काय झालेला आहे केमिकल फॉर्म्युला. अजून एखादा आपण एक्झाम्पल बघितलं तर पोटॅशियम सल्फेट. समजा तर पोटॅशियमची व्हॅलेन्सी आहे 1 +1 आहे, आणि SO4 2- हा एक असा आपल्याला आयन आहे आणि त्याच्यामुळे तो 2-. आता हे जे प्लस आणि 2- हे काय आयन्स फॉर्म आहेत. आयनचा सुद्धा आपल्याला टेबल येता 9वीला झालेला आहे. तो टेबल पाहिजे तर तुम्ही त्या पुस्तकातला तुम्ही बघू शकताय. त्याच्यावरून आपल्याला सगळ्यांचे आयन्सचे हे लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यावरून त्याची व्हॅलेन्सी लक्षात ठेवा. -2 म्हणजेच काय आहे, K2SO4 असं आपल्याला मिळेल. आता बघा इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, Kला काय -2 आलं आणि SO4ला काय प्लस, म्हणजेच SO4 हा कंप्लीट 1 आणि K2ला काय आहे 2 म्हणून 2 K2SO4 हा असा आपल्याला काय आहे कंपाऊंड मिळतो. तसंच आणखीन एक बघितलं आयन हायड्रॉक्साईड. आयनचा आहे फॉर्म्युला सिम्बॉल आहे Fe, हायड्रॉक्साईडचा आहे OH. आता हे दोघं काय आहेत पुन्हा त्यांची व्हॅलेन्सी लिहून घेतलेली आहे +3 -1 म्हणजे Fe × 1 म्हणजे नुसता Fe आला, OH
OH हा कम्प्लीट एक आयन ग्रुप आहे. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन असे दोन आहेत वेगवेगळे, म्हणजे एकत्रित होऊन त्याचा हायड्रॉक्साईडचा एक ग्रुप तयार झाला आहे आणि त्याला दोघांना मिळून 3 लिहायचं आहे. म्हणून आपल्याला काय करायला लागेल, ब्रॅकेटची मदत घ्यायला लागेल आणि मग ब्रॅकेटच्या बाहेर मग आपल्याला 3 हे करायला लागेल. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे काही काय फॉर्म्युलेज आपल्याला लक्षात ठेवायला लागतील. आपल्याला हे सगळं व्हॅलेन्सी कशी बघायची, लक्षात कशी ठेवायची, आता त्या सगळ्यांचं ॲप्लिकेशन आपल्याला आत्ता करायचं आहे. आणि त्याच्याच पुढचं म्हणजे आपल्याला असे बरेचसे केमिकल फॉर्म्युलेज काही आपल्या समोर दिसत आहेत. तुम्ही पाहिजे तर पॉज करून ते सगळे केमिकल फॉर्म्युले जस्ट रीड आउट करू शकताय. काही आपण म्हटलं तर सोडियमचा Na आहे, वॉटरचा काय H2 आहे, ग्लुकोज C6H12O6 आहे, अल्कोहोल पुन्हा आपल्याला C2H5O असं आपल्याला दिसून येतं. मग सल्फेट ग्रुप म्हणजे CaSO4, H2S म्हणजे हायड्रोजन सल्फाईड, सॉल्ट आपला सोडियम क्लोराईड म्हणू शकतो त्याला, किंवा सोडियम NaCl, ऑक्सिजन O2, इथेनॉल C2H6O. हे असे जे काही आहेत हे आपल्याला सगळे काही लक्षात ठेवायचे. अजून एक मी 2 टेबल इथे तुमच्यासमोर देते आहे, ते आपल्याला तुम्ही पॉज करून तुमच्या इथे ठेवा, पाहिजे तर आपल्या मोबाईलमध्ये पण तुम्ही ठेवले. हे पण अजून काही आपल्याला हे काही सुरुवातीचे ते नुसते सिम्बॉल्स दिलेले आहेत आणि हे नंतर आपल्याला दिसतील काय त्यांचे ग्रुप्स, त्यांचे कंपाऊंड जे तयार झाले आहेत. ऑक्सिजन O2, नुसतं ऑक्सिजन हा O आहे, पण आपल्याला जो श्वसनासाठी आवश्यक असतो, कारण O हा असा फ्री नुसता एकटाच असत नाही नेचरमध्ये. तो लगेचच जेव्हा तो नेचरमध्ये Oचा एखादा मॉलिक्यूल असेल तो लगेचच दुसरं कोणी नाही मिळालं तरी दुसऱ्या Oशीच तो पुन्हा रिॲक्ट होतो आणि O2 हा मॉलिक्यूल तिथे आपल्याला दिसून येऊ शकतो. हायड्रोजन H2, नायट्रोजन N2 हा पण त्याच्यासारखेच आहेत. वॉटर आहे H2O, कार्बन डायऑक्साईड CO2, अमोनिया आहे NH3, सल्फर डायऑक्साईड SO2, नायट्रिक ऑक्साईड NO2. असे आपल्याला हे सगळे लक्षात ठेवायचे आहेत. जेवढे आपल्याला हे सारखे वारंवार डोळ्यासमोर ठेवले, तुम्ही पाहिजे तर एखादा चार्ट करून तुम्ही ठेवू शकता तुमच्या स्टडी रूममध्ये किंवा तुमच्या स्टडी कॉर्नरमध्ये. ओके, की जेणेकरून तुम्हाला वारंवार हे दिसून येतील. आता ह्या सगळ्या हे फॉर्म्युले तर आता लक्षात आले. फॉर्म्युला पहिली स्टेप होती आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवणे. ओके, स्टेप पहिली काय होते, राईट द फॉर्म्युला ऑफ द सबस्टन्स. फॉर्म्युले लिहून झाले की काउंट द नंबर ऑफ ॲटम्स इन ईच एलिमेंट ऑन ईच साईड ऑफ द इक्वेशन. आता आपल्याला काउंटिंग करता आलं पाहिजे. आता काउंटिंग करायचं म्हणजे काय, आता समजा इथे Mg + O2 MgO. आता इथे इथे काय आहे, 2 साईड्स आपल्याला लक्षात घ्यायच्या. ॲरोमुळे काय आहेत, ही लेफ्ट हँड साईड आणि ही राईट हँड साईड. लेफ्ट हँड साईडमध्ये कोण कोण आहेत, Mg आणि O. राईट हँड साईडमध्ये सुद्धा Mg आणि Oच आहेत. पण लेफ्ट हँड साईडमधले Mg किती आहेत, फक्त बघा किती काही दिसतं का ह्याच्या आजूबाजूला नंबर, म्हणजे तो काय फक्त 1च आहे. O किती आहे, 2 दिसतं, म्हणजे O किती झाले 2. इकडच्या राईट हँड साईडला MgO दोन्ही पण आहे. Mg एकच दिसतोय, Oच्या बाजूला इथे 2 वगैरे काहीच नाही म्हणजे काय तिथे 1 आहेत. म्हणजे इथे काय झालं, हे अनबॅलन्स इक्वेशन आहे. पण हे आपल्याला अशा प्रकारे हे काउंटिंग करायचं आहे. आपल्याला हे बॅलन्सिंग करायचं आहे. पुढे आणखीन आपण एखादं बघूयात. NaC2H3O2 असं आपण जरासं एक घेतलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण कोणकोणते आधी एलिमेंट्स आहेत त्यांची नावं लिहून घेऊयात. Na म्हणजे कोण आहे, सोडियम आहे. C म्हणजे कार्बन आहे. H म्हणजे हायड्रोजन आहे आणि O2 म्हणजे O म्हणजे कोण आहे, ऑक्सिजन आहे. आता सोडियमच्या इथं आजूबाजूला काही दिसतंय का, Na बाजूला काहीच नाही म्हणजे किती आहेत, 1 एलिमेंट त्याच्या 1 मॉलिक्यूल आहे त्याचा. त्यानंतर कार्बनचा इथं 2 दिसत आहेत म्हणून 2. H किती आहे 3 आणि O किती आहे 2. आणखीन एखादं एक्झाम्पल घेऊया जरासं. Ca3PO4 टेकन ट्वाइस. थोडंसं मी ट्रिकी घेतलेलं आहे जरासं. बघा आता ॲटम्स इथे कोण कोण आहेत त्यांची नावं. कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, P म्हणजे फॉस्फरस आणि O म्हणजे ऑक्सिजन. ओके, कॅल्शियमच्या इथं बाजूला किती दिसत आहेत, 3 म्हणून 3 लिहिलेत. आता PO4 टेकन ट्वाइस हा बघा रीड करताना कसा आहे, Ca3PO4 टेकन ट्वाइस. कारण ब्रॅकेटच्या PO4 पण आहे, ओला 4 पण आहे, पण पूर्ण ब्रॅकेटला 2 आहेत. ब्रॅकेटला 2 आहेत म्हणजे हे 2 ह्या Pला पण लागू होत आहेत आणि ह्या ओला सुद्धा लागू होणार आहेत. मग Pला इथं बाजूला अजून कोणीच नाही. 1 × आता इथं काय करायचं, मल्टिप्लिकेशन. 1 × 2 काय होणार आहे, 2 आणि O काय होणार आहे, Oच्या बाजूला 4 आहेत. मग 4 आणि 2ची मल्टिप्लिकेशन करायचं, किती होणार, 4 × 2 = 8. लक्षात येत आहे. पुन्हा बघा ब्रॅकेटमध्ये असणारे जे काही असणारे त्यांच्या इथे जी काही बाजूला जे नंबर्स असणार आहे त्याच्याने बाहेरच्या नंबरला काय करायचं, आपल्याला मल्टिप्लाय करायचं. Pच्या इथे बाजूला काही नंबर आहे का, तर नाही. मग तिथे काय 1 हा गृहीत द्यायचा. मग 1 × 2 म्हणजे काय होणार आहे, 2 आणि Oच्या बाजूला मात्र 4 आहे. मग 4 × 2 किती होत आहेत, 8.
ओके, गेट इट. आता तसंच बघा Al2SO4 टेकन थ्राईस. एल म्हणजे कोण, ॲल्युमिनियम आहे, एस म्हणजे सल्फर आहे आणि ओ म्हणजे काय आहे, ऑक्सिजन आहे. ओके, ॲल्युमिनियमच्या इथे आपल्याला काय दिसतात, 2 दिसतात. आता फक्त आपल्याला ह्या ब्रॅकेटचं नीट बघायचं. एसच्या इथे काय आहे, 1 दिसतोय, काहीच नाही म्हणजे 1 आहे. मग 1 × 3 काय येणार आहे, सल्फर 3 येणार आहे. आणि ओच्या इथे मात्र पुन्हा 4 आहेत, म्हणजे 4 × 3 काय येणार आहे, 12. अशा प्रकारे आपल्याला हे काउंटिंग ऑफ ॲटम्स करता आलं पाहिजे. आता हे काही आणखीन आपण घेतलेले आहेत, जसं Na2CO3. Na किती आहे, 2 आहेत. सी म्हणजे काय, कार्बन आहे आणि ओ म्हणजे ऑक्सिजन आहे. मग OC काय 1, 3 ओ काय आहे 3 आहे. ओके, हे आपल्याला असे तुम्हाला काही दिलेले आहेत, हे तुम्ही पाहिजे तर पॉज करून ते सगळे लिहून घ्यायचे आहेत. नंबर ऑफ ॲटम्स कसे आपल्याला काउंट करायचे असतात. K2CrO4, K काय आहे 2 आहे, Cr 1 आहे, O काय आहे 4 आहे. NH4C2H3O2, NH. आता NHमध्ये पण N हा वेगळा आहे, H वेगळा आहे, C वेगळा आहे, H पुन्हा आलेला आहे, O. ह्या दोघांना Hला एकत्रित आपण काउंट करू शकतो. N म्हणजे कोण आहे, नायट्रोजन, तो 1 आहे. H किती आहे बघा 4 आणि इकडं 3 म्हणजे किती झाले 7. C किती आहे 2 आणि O पण 2. ओके, PbNO3 टेकन ट्वाईस. मग PB म्हणजे कोण, लेड म्हणू आपण त्याला, लेड हा एलिमेंट येतो, लेडचा PB हा सिम्बॉल येतो. PB 1 आहे. N किती येणार, ते ब्रॅकेटच्या बाहेर, ब्रॅकेटमधला N आहे म्हणून तो ब्रॅकेटच्या बाहेरचा नंबर त्याला लागू होतो 2. आणि O 3 आहे, 3 2 किती होणार आहे 6 आहे. ओके, Ca3PO4 टेकन ट्वाईस. Ca 3 आहे, P 2 आहे आणि O काय होणार 4 2 8 होणार. Ba. आता बघा इथं 3 असं पण काही वेळेस येतात, 3BaCl2. मग आता इथं BAला इकडच्या बाजूला नाही आहे, पण इकडचा हा त्याला लागू, हे 3 सगळ्यांना ह्यांना लागू होणार आहे, इकडं लिहिलेले. म्हणजे 3 इथं काय होणार आहे, Ba3 आहे. नंतर Cl म्हणजे कोण, क्लोरीन आहे. Cl काय आहे इथं 2 दिसतोय, पण हा इकडे सुरुवातीचा 3 याला सुद्धा लागू होतो, म्हणजे 3 2 काय होणार आहे 6 होणार आहे. तसंच आपण आणखीन एक बघूयात, 4Al2CO3 टेकन थ्राईस. आता बघा 4 हा सगळ्यांना इथे लागू होतो, त्यामुळे बी केअरफुली आपल्याला इथे थोडंसं करायचं आहे. आता हा Alला 2 पण लागू आहे, 4 पण. आता इथे ह्या दोघांमध्ये काय होणार आहे, नक्कीच मल्टिप्लिकेशन होणार आहे. 4 2 8. Al किती झाले 8. आता हा 4 आणि हा ब्रॅकेट, हा CO हा मात्र CO3 जो आहे तो ब्रॅकेटच्या बाहेर पण त्याला नंबर आहे आणि इकडे पण, म्हणून दोघांचाही त्यांना विचार करायचा आहे. म्हणजे C हा एकटा आहे, Cला बघा बाजूला आहे का कोणी नाही, पण हा 3 त्याला लागू होईल, म्हणजे 3 झाले. C3 आणि इकडचा 4, 3 4 किती येणार आहे 12. C किती झाले 12. आता O किती बघा 3 आहे, पण आधी ह्या 3शी मल्टिप्लाय होणार, 3 3 किती होतात 9, पण इकडचे 4 राहिले, मग 9 4 किती होणार आहे 36, म्हणजेच काय होणार आहे O36. बघा इथे पुन्हा बघूयात आपण, Al काय आहे 2 इथे दिसत आहेत, पण इकडच्या 4मुळे तिथे त्याचं मल्टिप्लिकेशन होतं 8. हा C सिंगल दिसतोय, पण हा CO3 या ब्रॅकेटमध्ये 3 त्याला लागू होणार आहे, म्हणून 3 आणि × 4 हा 12 होईल. आणि O 3 इथले त्याच्या आतले 3, बाहेरचे 3 9 झाले आणि पुन्हा इकडचा 4 36, असे एकूण त्याचे 36 एलिमेंट ऑक्सिजनचे. तसंच इथे पण बघा, ट्वाईस ऑफ NH4 टेकन ट्वाईस Cr2O7. मग आता हा 2 सगळ्यांना इथे लागू होतं. आधी ह्या ब्रॅकेटचा विचार करूयात. N हा आहे इथे, N काय आहे ब्रॅकेटच्या बाहेर 2 2 4. ओके, H4 2 4 2 8, 8 2 16 असं आपल्याला इथे. Cr2 2 2 4 येईल, Cr किती येईल 4. आणि O7 2 7 2 14 येईल. अशा प्रकारे आपल्याला हे करायचं आहे. असंच एक वर्कशीट तुम्हाला मी सॉल्व करण्यासाठी दिलेलं आहे, तुम्ही हे सॉल्व करायचं आहे आणि त्याचा मला फोटो काढून सेंड करायचा आहे. ओके, असेच काही आहेत थोडेसे, ते तुम्हाला तिथे काउंट करून लिहून दाखवायचे आहेत. एलिमेंट कोणते आहेत, ॲटम्स किती आहेत आणि मॉलिक्युल्स किती आहेत त्याच्यातले. ओके, हे पॉज करून तुम्ही त्याचं लिहून घ्यायचं आणि सोडवायचं आहे. आता तिसऱ्या स्टेप आपल्याला आता काउंटिंग ऑफ नंबर ऑफ ॲटम्स तरी यायला लागलेलं आहे. आता ॲडजस्ट द कोइफिशियंट. आता जे कोइफिशियंट आहे, इकडे जास्त असतील तिकडे कमी असतील तर ते आपल्याला ॲडजस्टमेंट करायचे आहेत. काय इकडं मल्टिप्लाय करायला लागतं आहे का तिकडे काय करायला ते आपण बघूयात. मग इथे काय आहे, जसं बॅलन्सिंग करताना पहिला आता आपल्याला दिसतोय
खरं आपण H2 + O2 H2O मिळतो असं म्हणतो, पण हे 2 काय झालेले ते ॲडजस्टमेंट केलेले आहेत. का बरं? बॅलन्सिंग होण्यासाठी. कारण H बघा, जसं आपण हा समजा तराजू असं म्हटलं तर हा काय 4 दोन्हीकडे, हा लेफ्ट हँड साईडचे 4, हे राईट हँड साईडचे. तसेच ऑक्सिजन दोन्हीकडचे 2 आपल्याला बॅलन्स झालेले दिसून येत आहे. तसं आता अनबॅलन्स इक्वेशन बघितलं तर हे अशा प्रकारे थोडंसं बघा तिरकं. का बरं? इकडे Ag2 आहेत आणि O एकच आहे, पण इकडे काय झालं O2 आहेत आणि Ag1च आहेत, म्हणजे हे अनबॅलन्स इक्वेशन आहे. इकडे काय आहे? अनबॅलन्स. इकडे Agचे जास्त आहेत, Oचा कमी आहे. इकडे Agचा एकच आहे आणि Oचा एक जास्त आहे. मग इथे बॅलन्सिंग करण्यासाठी दोन्हीकडे Ag2 असतील तर इकडे पण 2 Ag व्हायला पाहिजे, इकडे O2 असतील तर इकडचे पण O2 व्हायला पाहिजे. हे आपल्याला होण्यासाठी मग इथे बघा ट्वाईस Ag2O = 4 Ag + O2. म्हणजे बघा आता बघा झालंय का बघा, 2 2 = 4 Ag झालेले आहेत, हे 4 Ag आणि हा 2 ह्याला पण लागू होतो म्हणजे 2O झालेले आहेत. ओके, आणि इकडे आता 4 Ag झालेले आहेत आणि O2 आहेत, O2 हा प्लस O2. अशा प्रकारे आपल्याला बॅलन्सिंग इक्वेशन येते. अजून एक्झाम्पल मी दिलेले आहेत बघा. इथे H2Cl2 + HCl हे अनबॅलन्स आहे. एका बाजूला लेफ्ट हँड साईडला बघा H2 झाले, Cl2 झाले, पण राईट हँड साईडला आपल्याला दोघं पण एकच दिसतात, म्हणजे अनबॅलन्स आहेत. म्हणजेच काय करायला लागेल, जर आपण असा हा टेबल मांडला त्याचा, H काय आहेत रिॲक्टंट्समध्ये आणि प्रोडक्ट्समध्ये. रिॲक्टंट्समध्ये 2 आहेत, Cl पण 2 आहेत. प्रोडक्ट्समध्ये H1 आहे आणि Cl1 आहे. म्हणजे इथे काय व्हायला पाहिजे 2 यायला पाहिजे. 2 यायला पाहिजे, म्हणजे डायरेक्ट 2 करता येईल का, तर आपल्याला तिथे 2 मात्र खाली आपल्याला कधीही वाढवायचे नाही. त्याचा केमिकल फॉर्म्युला आपल्याला चेंज करायचा नाही आहे. जे काही आपल्याला ॲडजस्टमेंट करायची आहे ती आपल्याला ह्या ठिकाणी सुरुवातीच्याच नंबर्समध्ये 1च्या ऐवजी तिथे आपण नंबर्स वाढवू शकतो आपल्याला जसे पाहिजे आहे तसे. तसं आता अजून एक एक्झाम्पल बघूयात. H2CO3 गिव्स H2O CO2. आता बघूयात इथे लेफ्ट हँड साईडला बघा कोण कोण आहेत. H आहे, C आहे, O आहे. राईट हँड साईडचे पण हे लेफ्ट हँड साईडचे 2 आहेत. ओके, C किती आहे 1 आहे, O आहे 3. आता इकडचे मोजूयात. H किती आहे 2 आहे, O किती आहेत बघा, इकडे 1 आहे. आता प्लस असल्यामुळे दोघांची ॲडिशन, इथे 1 आणि इथे 2 काय झाले O 3 झाले आणि C किती झाला 1. म्हणजे बघा हे दोन्ही पण 1 1 इकडे आहे, इकडे H2 आहे 2 आहे, C1 1 आहे, O 3 3 आहे. म्हणजे हे बॅलन्स इक्वेशन आपल्याला दिसून येतं आहे. ओके, इथं काही करायची गरज नाही आहे. म्हणजे काही इक्वेशन्स हे ऑटोमॅटिकली बॅलन्स असतात, ऑलरेडी बॅलन्स असतात, तर काही आपल्याला बॅलन्स करावे लागतात. मग ते ॲडजस्टमेंट करून त्यांचे कोइफिशियंट म्हणजेच काय सुरुवातीचा नंबर आपण तिथे ह्या नंबरला खालच्या नंबरला आपण काही टच करू शकत नाही. त्याच्यामुळे त्याचा केमिकल फॉर्म्युला चेंज होऊ शकतो. ओके, ते आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे. म्हणजेच मग आता इथे बघा SO2 अजून एक घेतलं आहे +O2 गिव्स द SO3. आता आपण S घेतल्यात लिहून पहिल्या स्टेपला 1 4 आहे, इकडे 1 3 आहे. म्हणजे काय हे अनबॅलन्स दिसत आहेत. S तर बॅलन्स दिसतोय पण O बॅलन्स आहे का नाही. इकडे 4 जास्त आहे, इकडे O 3 आहेत. ओके, मग आता आपण ते ॲडजस्टमेंट करताना ओची नंबर ऑफ O आपल्याला वाढवायचा आहे. आता इथे O हा दोन्हीकडे आलेला आहे. पहिल्या लेफ्ट हँड SO2 मध्ये पण O आहे, नुसता O2 पण आहे. मग कुठे वाढवता येईल, तर आपण इकडे आपण वाढवायचा प्रयत्न करूया. मग इथे वाढवला तर मग आपल्याला काय होणार आहे 2SO2 असं होईल. मग 2SO2 म्हटल्यावर S2 झाले, O किती झाले बघा 2 2 = 4 आणि इकडचे 2 6 झाले. मग आता इकडे बघा इकडे 2, मग इकडे पण आपण आपल्याला 2 द्यावे लागतील. मग काय येणार आहे 2S झालेले आहेत आणि 2 3 = 6 आणि म्हणजे काय झाले S2 2 झाले, O 6 6 झाले. म्हणजे हे काय झालं आपलं बॅलन्स झालेलं आहे. म्हणजे असे आपण एक्झाम्पल्स घेऊ शकतोय. असे आणखीन तुम्हाला बरेचसे एक्झाम्पल्स मला मी अभ्यासासाठी ठेवलेले आहेत. हे तुम्हाला पॉज करून सगळे लिहून घ्यायचे आणि ते सॉल्व करायचे आहेत. हे सुद्धा काही आहेत, असे सगळ्यांनी ते लिहून घेऊन सोडवायचे आहेत. ओके, आणि मला दाखवायचे बॅलन्स केलेलं इक्वेशन. अशा प्रकारे आपण इथेच आपलं झालेलं आहे. हा बॅलन्सिंग द इक्वेशन ही कन्सेप्ट आपली इथे पूर्ण होते आहे. आणि त्याप्रमाणे आपण आता बॅलन्सिंग एक तुम्हाला काही दाखवल्यासुद्धा त्याप्रमाणे ते सगळं सोडवायचं आहे आणि मला त्याचे फोटो काढून सेंड करायचं आहे. ओके.